बाळा, आज तू स्वतःला हरलेला समजतो आहेस ना? कितीही प्रयत्न केले तरी यशच मिळत नाही. म्हणून तू निराश झाला आहेस का? लोकांच्या यशाकडे पाहून तुला स्वतःची किंमत कमी वाटायला लागली आहे. तर मग आज माझं एक वाक्य लक्षात ठेव. तू हरलेला नाहीस, फक्त तुझी वेळ आलेली नाही. हे वाक्य मनात करून ठेव बाळा, कारण आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे, जी तुझ्या आयुष्याचा विचार करण्याची दृष्टीच बदलून टाकेल. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. निसर्गाकडे बघ. प्रत्येक फूल एकाच वेळी उमलत नाही. आंब्याच्या झाडाला फळं यायला वेळ लागतो. वडाच्या झाडाला मोठं व्हायला देखील वर्षानुवर्षे लागतात. पण म्हणून ते कमी मौल्यवान होत नाही. तसंच प्रत्येक माणसाचं आयुष्य असतं. काहींना यश लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं. पण योग्य वेळ आल्यावर ते प्रत्येकाला त्याचं फळ मिळतंच. जर त्याने मनापासून कष्ट केलं असेल, प्रामाणिकपणे प्रयत्न केला असेल, तर त्याचं फळ त्याला नक्कीच मिळतं. अपयश म्हणजे शेवट नाही. आज तुझा प्रयत्न अयशस्वी झाला असेल, परीक्षेत कमी गुण आले असतील, नोकरी मिळाली नसेल, व्यवसायात नुकसान झालं असेल, पण याचा अर्थ तू हरला आहेस असा होत नाही. अपयश म्हणजे जीवनाचा शेवट नसतो रे. तो नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. हेच माणसाच्या लक्षात येत नाही. बाळा, जेव्हा परिस्थिती तुझ्या विरोधात असते, तेव्हा लोक ही तुझी थट्टा करतात. याच्याकडून काहीच होणार नाही. हा आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. असे शब्द तुला ऐकावे लागतात. पण लक्षात ठेव, लोक तुझी आजची परिस्थिती पाहतात. स्वामी तुझं उद्याचं भविष्य पाहतात. मोठी स्वप्न पूर्ण व्हायला वेळ हा लागतो. हिरा तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. सोनं अग्नीत तापल्यावरच चमकतं आणि माणूस संकटातून गेल्यावरच मजबूत बनतो. म्हणून संकट आली की लगेच घाबरू नकोस. मी तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आली आहेत. स्वतःवरती विश्वास ठेव. सर्वात मोठी चूक कोणती करतो आहेस माहिती आहे का तुला? तर तो म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावतो आहेस. जगाने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तू तुझा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नको. कारण तुझ्या आत अशी शक्ती आहे, जी तुला अजून माहीतच नाही. कधीकधी मी आपल्या भक्तांची परीक्षा घेतो, कारण त्यांना पाहायचं असतं, संकटातही तुमची माझ्यावरती श्रद्धा किती टिकते आहे. दुःखात सर्वजण देवाचं नाव घेतातच रे, पण दुःखात जो श्रद्धा सोडत नाही ना, त्याच्यावरच माझा विशेष कृपा आशीर्वाद असतो. अंधारानंतर प्रकाश. रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय थांबत नाही. वादळ कितीही भयंकर असलं तरी ते कायम राहत नाही. तसं तुझं दुःखही कधीच कायम राहणार नाही. तुझ्या जीवनातही प्रकाश येणार आहे. फक्त थोडा वेळ अजून धीर धर. बाळा, अनेकदा तू एकटा रडला आहेस. अनेकदा मनातील वेदना कुणालाही सांगितल्या नाहीस. रात्री उशिरापर्यंत जागून तुझ्या भविष्याचा विचार केलास. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोचली आहे. आणि त्यासाठी योग्य वेळ मी तयार केली आहे. आज जे लोक तुला कमी समजतात, तेच उद्या तुझं कौतुक करतील. आज जे तुला दुर्लक्षित करत आहेत, तेच उद्या तुझ्याशी बोलण्यासाठी वेळ मागतील. हा माझा शब्द आहे. कारण वेळ कायम एकसारखी राहत नाही. ती नेहमी बदलत असते. आणि जेव्हा वेळ बदलते ना, तेव्हा नशीबही बदलतं. म्हणून माझा संदेश ऐक. हार मानू नकोस. तुझी स्वप्न सोडू नकोस. प्रयत्न थांबवू नकोस. कारण तू हरलेला नाहीस. फक्त तुझी वेळ आलेली नाही. आणि जेव्हा तुझी वेळ येईल ना, तेव्हा तुला थांबवण्याची ताकद कोणाकडेही नसेल. विश्वास ठेव, संयम ठेव. कर्म चांगलं करत राहा आणि पुढे चालत राहा. मी तुझ्या नेहमी पाठीशी राहीन. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. कारण हा व्हिडिओ तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणणार आहे.